नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय. काही ठिकाणी अधूनमधून सरी पडत असल्या तरी अपेक्षित असा मुसळधार पाऊस अनेक भागात झालेला नाही. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट निर्माण होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. मात्र हवामानाच्या बाबतीत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. 28 ऑगस्ट रोजी राज्यातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम पावसाचे सरी पडू शकतात. त्याचवेळी काही निवडक भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. चला तर मग कोणत्या जिल्ह्यांना हा अलर्ट आहे आणि तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं राहणार आहे ते जाणून घ्या. सर्वप्रथम पाहूया उत्तर महाराष्ट्राकडे. जळगाव आणि नाशिक परिसरात हवामानात काहीसा बदल होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या घाटमाथ्यालाही पावसाचा जोर जाणवू शकतो. या भागासाठी येलो अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यांचा वेग साधारण 30 ते 40 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांची काळजी घेणे इथे अत्यंत आवश्यक आहे. धुळे आणि नंदुरबारमध्ये काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी वादळी सरींची शक्यता असली तरी या दोन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही. आता पाहूया पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थिती. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. अधूनमधून ढगाळ वातावरण आणि वादळी सरींची शक्यताही आहे. मात्र पुणे घाटमाथा परिसरातील विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. या भागाला येलो अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाटमाथ्याच्या परिसरात प्रवास करणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. यानंतर मराठवाड्याकडे वळूया. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाच्या सरी देखील पडू शकतात. मात्र मराठवाड्यात अद्यापही अनेक भागांमध्ये अपेक्षा इतका पाऊस झालेला नसल्यामुळे पावसाची तूट हा महत्त्वाचा मुद्दा इथे कायम आहे. आता विदर्भाचं झालं तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये सध्या विशेष अलर्ट देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी येऊ शकतात. मात्र सर्वच भागात जोरदार पाऊस होईल अशी शक्यता दिसत नाही. अनेक भागात दमट आणि उष्ण वातावरण जाणवू शकते. आता कोकणात मध्ये बोलायचं झालं तर कोकण विभागात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली. पुढील काळातही काही भागात अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. मात्र सध्या जोरदार पावसाची संख्या तुलनेने कमी आहेत. त्यामुळे कोकणातील नागरिकांना मोठ्या पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा कायम राहणार आहे. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.